करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे श्री रामचरित मानस आणि त्यामधील ही 6व्या दिवसाची सेवा महाराजांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. खरं सांगू का महाराज, याच्या पूर्वी सप्ते झाले तुमच्या तिकडे, पण ते फक्त सप्ते झाले. काय झाले? सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह जीव ओतून करणं वेगळं. महाराज काय जीव ओतून, ह्या वर्षी सर्व पंचक्रोशीने या कार्यक्रमामध्ये एवढा जीव ओतला की नुसतं मेखर तालुक्यातच आपल्या कार्यक्रमाची चर्चा आहे असं नाहीये, बुलढाणा जिल्ह्यातच आपल्या कार्यक्रमाची चर्चा आहे असं नाहीये, अख्खा महाराष्ट्र आपल्या कार्यक्रमाचा काय करतोय, आनंद घेतोय. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सावत्रकर मंडळींनी केलंय. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जशी सद्बुद्धी देईल तसे अभंगाचा विचार करू. अगदी नजर लागा एवढं सुंदर नियोजन आपल्या सर्वच मंडळीच्या सहकार्यातून झालंय. कार्यक्रमाच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वी बाबांची माझी भेट झाली होती. मी म्हणलं स्वामीजी, कार्यक्रम असा करायचा की परिसराला कळला नाही पाहिजे, तालुक्याला नाही कळला पाहिजे, जिल्ह्याला नाही कळला पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्रानं आपल्या कार्यक्रमाची दखल घेतली पाहिजे. आणि ती दखल मला असं वाटतं जिव्हाळा समूहाच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राने घेतली. बरं महाराज, खरोखर जिकडे मला कमीत कमी 300 ते 400 फोन आले असतील, का हो महाराज खूप सुंदर कथा चालू आहे, कुठे ते सावत्र गाव? अहो म्हणलं अगदी आमच्या जवळ आहे, खूप सुंदर महाराजांचं रामायण चालू आहे. मी महाराजांना सांगितलं खरोखर परमार्थाला एवढे चांगले दिवस आहे, फक्त आपण योग्य उपयोग सोशल मीडियाचा केला तर कळतं महाराज माणसाला. का तुम्ही खूप चांगले आहात, पण हे समाजापर्यंत तुमचं ज्ञान जाण्यासाठी, समाजापर्यंत तुमची परंपरा जाण्यासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालं की आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? ज्यांना सावत्र्याला येता नाही आलं, पण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घराघरामध्ये सावत्र जाण्याचं काम जिव्हाळ्याच्या परिवाराने केलंय. विढाला विढाला मला ज्ञानोबर तुकोबर जशी सद्बुद्धी देईल तसा अभंगाचा विचार करू. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात. मायबाप, जगद्गुरु तुकोबरायचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर गाथ्यामध्ये तुकोबरायचा एक अभंग आहे. तो अभंग आपण वाचला तर लक्षात येईल. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती. हा खूप मोठा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपला जीवनपट समाजासमोर ठेवलाय. बसणारे मंडळी, सांप्रदायातल्या लोकांनी, संप्रदायाच्या प्रचारकाराने, संप्रदायातल्या कीर्तनकाराने बहुतांशी वारकरी संप्रदाय हा गरीब आहे हा समाजाला दर्शवलेला आहे. महाराज, माझी माफी मागून संप्रदायातल्या सर्व मंडळीला विनंती आहे, संप्रदाय कालही श्रीमंत होता, संप्रदाय आजही श्रीमंत आहे आणि संप्रदाय उद्या सुद्धा श्रीमंत राहणार आहे. अरे तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतं महाराज, तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना बाबा नव्हतं म्हणतो, तुकोबराय हयात असताना तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत. तुकोबराय कीर्तनाला जरी गेले तरी तुकोबरायला लोक तुकोबा शावकार म्हणायचे. महाराज काय म्हणायचे? शावकार म्हणायचे. मग एवढी जर मोठी परंपरा संप्रदायाची असेल तर संप्रदाय हा गरीब आहे हा समाजापुढे का दर्शवतात असा माझा समाजावर आरोप आहे. विढाला विढाला लोक जर शावकार म्हणत होते, द्या सोडून गाड्यानं. छोटासा प्रश्न आहे, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. कोणाचं राज्य होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. आणि तुकोबरायच्या कीर्तनाला जर छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसत असेल तर तुकोबराय गरीब कसे म्हणायचं हे उलगडा काही मला अजून झाला. मी एक माफी मागून वाक्य बोलू का? अरे तालुक्याचा आमदार जर आपल्या ओळखीचा असेल तर आपण कोणाला जुमानत नाही गाड्यांना. जिल्ह्याचा खासदार जर आपल्या ओळखीचा असेल तरी आपण जिल्ह्यामध्ये कोणाची गच्ची धरतो, कोणालाही धमक्या देतो. 5 वर्षाचा खासदार जर आपल्या ओळखीचा असेल, 5 वर्षाचा आमदार जर आपल्या ओळखीचा असेल तर आपल्यामध्ये एवढी ताकद येते. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या तुकोबरायचे शिष्य असतील, मला नाही वाटत तुकोबराय गरीब असतील, पण काय तुकोबरायचं दुर्भाग्य महाराज, तुकोबरायच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला
आणि एवढा दुष्काळ पडला, त्या दुष्काळाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावची शावकारकी गेली यातही नवल नाहीये. अरे मान गेला, धन गेला, पाटीलकी गेली, शावकारकी गेली यात नवल नाहीये. प्रमाण किती सुंदर आहे पहा. दुष्काळे आटीला जगद्गुरु तुकोबरायची पत्नी सुद्धा अन्न करता मरण पावली. पण खरं सांगू का, काय तुकोबरायचं महाराज जीवनचरित्र आहे हो. काय तुकोबरायचं अंतकरण असेल. गावचा मान गेलाय, पाटीलकी गेली, शावकारकी गेली, बायको अन्न करता मेली. पण 4092 अभंग तुमच्या आणि माझ्या हातामध्ये, पण एकाही अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या संसाराची चिंता नाही व्यक्त केली. उलट तर तुकोबरा देवाला सांगता, देवा बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. ओ देवा, बरं झालं माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, माझी शावकारकी गेली, माझी पाटीलकी गेली, माझी बायको अन्न करता मरण पावली. बसणारी मंडळी, या वर्षी मेखर तालुक्यामध्ये खूप पाऊस झाला, बरोबर आहे का नाही. त्या पावसामुळं सोयाबीन गेली, कापूस गेला, हळद गेलं, सगळं काही गेलं. आणि तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेले, पांडुरंगाला म्हणले का, देवा खूप उपकार झाले हो तुमचे या वर्षी. तुम्ही सोयाबीन काढायचं काम ठेवलं नाही, तुम्ही कापूस वेचायचं काम ठेवलं नाही, तुम्ही हळद काढायचं काम ठेवलं नाही. अरे थोडं जरी जीवनामध्ये दुःख आलं तरी देवाला शिव्या देणारी जाते महाराज आपली. ज्या महात्म्याची बायको मिली तरी देवाकडे तक्रार केली नाही, म्हणून तो तुकोबरायचं वर्णन सर्व महाराष्ट्र करतोय. मग त्या तुकोबरायचं कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसत होते. आणि मग काय त्या तुकोबरायचं वर्णन. तुकोबरायची परिस्थिती नाजूक झाली, आणि राजा म्हणून राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं रक्षण करणं, प्रजेचं काय करणं, सांभाळ करणं. तुकोबरायची परिस्थिती नाजूक झाली. काही सेवकांनी सांगितलं, बाबा तुकोबराय या समाजाच्या उद्धारासाठी आलेले, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तुकोबरायचा जन्म आहे, अज्ञानी लोकांना ज्ञान मार्ग लावण्यासाठी तुकोबरायचा जन्म आहे. आणि त्या तुकोबरायला जर एक टाइम खायला भेटत नसेल तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. म्हणून सर्व सेवकांना एकत्रित केलं, हिरे माणिक मोती सगळ्या काही गोष्टी एकत्रित केल्या, आणि त्या कार्टुनाने सांगितलं, जा तुकोबरायकडे घेऊन जा. सगळा नजराणा तुकोबरायकडे घेऊन आल्यानंतर त्या सेवकांनी महाराजांना प्रणाम केलं, बाबा तुमची परिस्थिती नाजूक आहे आणि तुम्ही सुखी व्हावं म्हणून आमच्या राजाने हा नजराणा पाठवला. तो नजराणा पाहिल्यानंतर तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबराय विचार करतात, देवा माझ्या स्वप्नात जी गोष्ट कधी निर्माण झाली नाही, तू माझ्या समोर कशी प्रकट केली. जसे उठले तुकोबराय तसे पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, अरे आमच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे ना रे, आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. याची मागणी कधी देवा मी तुझ्या समोर केली. पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा जी इच्छा आमच्या अंतकरणामध्ये नाही, तू का माझ्या समोर प्रकट करतोय. बरं तू हुशार आहे ना देवा, तू काही असा वेडा नाही. न सांगता तुम्हा कळो येते मनाचे संकल्प पावविल सिद्धी. देवा मनाचा संकल्प पूर्ण करणारा तू माणूस आहे. मनात आलेली इच्छा जर तुला कळते देवा, तर माझ्या अंतकरणामध्ये ही इच्छाच आली नाही, तू का माझ्या समोर प्रकट करतोय. देवाचं तुकोबरायचं भांडण सुरू झालं. तुकोबराय देवाला म्हणले, देवा तुझा स्वभाव वेगळा आहे हो, समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून, तुझा स्वभाव आहे. पण देवा ऐक ना, तुझं देवपण तुझ्यामुळे नाही रे, तुझं देवपण आमच्यामुळे आहे. बरोबर आहे का नाही. तुझं देवपण कोणामुळे, आमुची भावे. तुझं देवपण ते का विसरून राहील, असे समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून. या अभंगाचा शेवट पहा ना किती सुंदर आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता आलो खांडावरी, प्रेम देऊनी हरी बुजवावे. देवा अपेक्षा नाही रे आम्हाला दुसऱ्या गोष्टीची, पण खरं सांगू का महाराज, तुझा स्वभाव आहे देवा, जे पाहिजेत ते देत नाही आणि जे नको आहे ते दिल्याशिवाय राहत नाहीये. तुकोबराय उठले आणि त्या सेवकांकडे गेले, त्या सेवकांना सांगू लागले, चांगली गोष्ट आहे तुम्ही नजराणा घेऊन आले, पण माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व सेवकांना, तुमच्या राजाला कसं कळालं की आमचं सुख याच्यात आहे. बरोबर आहे का नाही.
तुमच्या राजाला कसं कळालं की आमचं सुख सोन्यामध्ये आहे, आमचं सुख हिरे माणिक मोती हाती घोड्यामध्ये अजिबात नाहीये? ते सेवकाने विचारलं. मग महाराज, तुमचं सुख तरी कशात आहे? हा ठीक आहे, आम्ही सुखी व्हावं ही तुमच्या राजाची तळमळ चांगली आहे, आणि जगातल्या प्रत्येक राजाने समाज हा सुखी व्हावा याची तळमळ केलीच पाहिजेत ना महाराज. अरे राजा त्यालाच म्हणा ज्याला समाज सुखी व्हावा वाटतो, राजा त्याला म्हणू नका की ज्याला आपणच स्वतः सुखी व्हावं वाटतंय. हल्ली काय झालंय, राजांना समाज मरो का जगो याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाहीये. राजांना फक्त आपली फॅमिली सुखी राहिली बस झालं, आपलं घर सुखी झालं बस झालं. आणि काय करतील राजे सुद्धा परेशान झालेले महाराज. काय झालंय काही कळत नाही, पण जे चाललंय ते काहीतरी चुकीचं चाललंय हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर तर मला एक पद खूप आवडतंय महाराज. उद्धवा लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा, अजब तुझे सरकार. तुमच्या राजाची तळमळ ठीक आहे, पण आमचं सुख याच्यात नाहीये. मग काओ बाबा, तुम्ही सुखी कशानं होणार? तुकोबराय सांगता, तुमच्या राजाला जाऊन सांगा, आम्ही जर सुखी व्हावं अशी तुमची अपेक्षा असेल तर मग आम्ही सांगतो ते करा, निश्चित आम्ही सुखी होणार. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही तेने सुखी, पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, आम्ही तेने सुखी, ऐका ना, त्यांच्यावर प्रेम करतो. आणि अचानक त्यांची तब्येत खराब झाली, एवढी खराब झाली की त्यांना चालता येणं, उठता येणं, बसता येणं. मी त्यांच्या घरी गेलो. मी जसं त्यांना गाडीत टाकलं तसं मेकरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरही परिचयाचा होता. म्हणे, बाबा पुरुषोत्तम महाराज काळजी करू नका, 2 इंजेक्शनामध्ये गणेश महाराजाला मी ठीक करतो. पण गणेश महाराज जन्माला आल्यापासून गणेश महाराजांना अजून एकदा सुद्धा इंजेक्शन घेतलं. गणेश महाराजांनी मला बोलवलं. म्हणे, पुरुषोत्तम दादा, तुमच्या पाया पडतो, मी 4 गोळ्या खातो, 1-2-3 मोठ्या टॉनिकच्या बॉटल्या घेतो, पण मला इंजेक्शन घ्यायची सवय नाही. आणि रडायला लागले. आता माझं प्रेम त्यांच्यावर असल्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो. म्हणलं, डॉक्टर तुमच्या पाया पडतो, त्यांना कधीच इंजेक्शन घ्यायची सवय नाही, त्यांनी अजून जन्माला आल्यापासून ते कधी ऍडमिटच झाले नाही, आणि त्यांना इंजेक्शन घ्यायची खूप भीती वाटते. डॉक्टर मला सांगू लागले, म्हणे, महाराज तुम्ही कीर्तनकार आहे का? डॉक्टर आहे. म्हणलं, मी कीर्तनकार आहे. मग माझं काम मला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. अहो, इंजेक्शन दिल्याशिवाय त्यांची तब्येत ठीक होणार नाही. आणि गणेश महाराज परत म्हणे, पुरुषोत्तम दादा मी इंजेक्शन घेणार. डॉक्टर म्हणे, मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बाबा म्हणे, मी घेतल्याशिवाय राहणार. घे, आता कसं करायचं, काय करायचं? महाराज नाराज व्हायला लागले. मी डॉक्टरकडे गेलो. म्हणलं, डॉक्टर साहेब ऐका ना, त्यांना 2 इंजेक्शन देण्यापेक्षा मला द्या की, ते माझे मित्र आहे ना, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मग त्यांना त्रास होतो, त्यांना सहन होत नाही, तुम्ही असं करा, इंजेक्शन मला द्या. खरं सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आजार त्यांना झाला, इंजेक्शन मी घेतल्यावर जमणार आहे का? अरे आजारी जर गणेश महाराज पडले असेल तर इंजेक्शन त्यांनाच घ्यावं लागेल, मी इंजेक्शन घेऊन जमणार नाही. मग आम्ही तेने सुखीन म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुकोबराय सुखी होणार, हे उलघडा अजून काही झाला नाही. याचं कारण सांगू का? प्रबल कमी कर याचा थोडा. तुकोबराय सांगतात, साधू संतांना तुमचं सुख कशात आहे हे फक्त साधू संतांना माहिती आहे. बाकी या विश्वामध्ये तुमचं सुख कशात आहे कोणाला काही माहित नाही. आणि सुखासाठी सगळेच जण तळमळ करतात. प्रमाण किती सुंदर आहे पहा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यज्ञ. शब्द यज्ञ नाही बरं, यज्ञ शब्द काय? यज्ञ. पण 99% 99% लोक यज्ञच म्हणतात बाबा. मी खरं सांगू का, महाराष्ट्र कार्यक्रम पाहतोय,
शेगाव येईल, अकोट येईल, अमरावती येईल, पार तिकडं मध्य प्रदेश येईल, पण मेकर येणार नाही. तसं हवा आहे सुख, आणि ज्या मार्गाचं अनुकरण केलंय तो मार्ग दुःखाचा आहे. आणि मग तुम्हाला आणि मला शाश्वत सुख कशामध्ये आहे, कधी ना आटणारं सुख कशामध्ये आहे, हे जर कोणाला माहिती असेल तर ते फक्त संताला आहे. मग संतानं सांगितलंय बाबांनो, सुख हवंय ना तुम्हाला, तर तुम्ही त्या भगवंताला आपलंसं करा. आणि खरं सांगू का महाराज, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर संत सुखी होतात याचं कारण असं आहे, मुलगा जेवल्यानंतर जशी आई तृप्त होती हा संसार आहे, मुलगा जेवल्यानंतर जशी आई तृप्त होती हा जसा संसार आहे, तसं तुम्ही आम्ही सुखी झालो की संत सुखी होतात हा परमार्थ आहे महाराज. कारण आणि तुमच्या आणि माझ्या सुखासाठीच तर ते आलेले ना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे रुसेसाचं भावे वर्तया, झाडू संताचे आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. दुसरं प्रमाण घ्या, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले. तिसरं प्रमाण घ्या, या कारण उद्धाराया जन. चौथं प्रमाण, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती. रात्रंदिवस तुम्हाला या अज्ञान अंधकारामधून जागे प्रेम करतात. एक संत आणि दुसरे भगवंत. काय अपेक्षा केली साधू संतांनी तुमच्या आणि माझ्याकडून? अरे काहीच नाही रे. 9030 ओव्याची ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्यासाठी दिली, पण एकही ओवी स्वतःसाठी नाही ठेवली. उलट सर्व तुमच्यासाठी, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येते लोकी भजी जो आधी पुरखी अखंडित. त्या ज्ञानेश्वरीच्या बदल्यात आपण ज्ञानोबरायला काय दिलं? काहीच दिलं नाहीये. एवढा सुंदर असा गाथा माझ्या जगत गुरु तुकोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलाय. काय दिलं या गाथ्याच्या बदल्यात? त्यांना काहीच नाही. उलट या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले गड्यांनो. मी खरं सांगू, मायबापही मुलावर प्रेम करतात आणि संतही करतात, पण जगातल्या प्रत्येक मायेच्या मनामध्ये, प्रत्येक बापाच्या मनामध्ये एक स्वार्थ आहे की मी जसं माझ्या लेकराचं संगोपन केलं तसं म्हातारपणी माझ्याही लेकराने मला सांभाळलं पाहिजे. माये बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. पण कोणत्याही संताने, कोणत्याही साधूने, कोणत्याही महात्म्याने तुमच्यानी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही केली. म्हणून तर संतांचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी काय बाप न करी. बापाचे सुद्धा जेवढे उपकार माणसावर नाहीये, आईचे सुद्धा जास्त एवढे उपकार नाहीये तेवढे साधू संतांचे. एक माणूस म्हणे काय उपकार आहे त्यांचे? महाराज सांगतात, हा मज निरंतर नामदेव कीर्तन करी देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा. पितांबर सुटूस तर सुद्धा देवाला ध्यान राहायचं नाही. ओ देवा, कबीर बाबा सांगायचे, बाबा देवा पितांबर सुटलाय, अहो थोडं जागृत व्हा. नामदेव राय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. हे नामदेव रायचं सामर्थ्य. आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात, माझी या सत्यवादाचे तप. हे आपली ताकद आहे, बरोबर आहे का नाही? 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन झालं. एक माय माऊली माझ्याकडे आली, म्हणे पुरुषू. म्हणलं काय ग माय, खूप गोड कीर्तन करतोस माय. आणि आपल्या तिकडे एक पद्धत आहे, जुन्या म्हाताऱ्या गालावून हात फिरवतात, बरोबर आहे का नाही? हाय ती पद्धत अजून. त्या माय माऊलीने माझ्या गालावून हात फिरवला. माझी पप्पी घेतली, म्हणे बाळा किती सुंदर कीर्तन करतोय. मी त्या मायचं दर्शन घेतलं. माय काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मी का शाळेत गेलेली आहे का, मला का क ख वगैरे जमतं का, ABCD का 1 2 3 4 काही नाही रे बाळा. फक्त एवढं कळलं की तुझं ऐकलं, कानाला गोड वाटलं, खूप आनंद वाटला. पण खरं सांगू का म्हणे बाळा? म्हणलं काय माय, तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलाच नाही. मग तर माझी छाती 57च्या पुढे गेली. पण नेमकं या म्हातारीला असं काय आवडलं असेल? मी परत त्या म्हातारीजवळ बसलो. ए माय सांग ना तुला माझं काय आवडलं? म्हणे भाऊ मला काहीच कळलं नाही, पण कीर्तन चांगलं करतो. असं 10-12 वेळेस विचारल्यानंतर म्हातारी मला हळूच म्हणली, भाऊ घरी 2-2 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही रे माय, आणि तू नुसतं रूप पाहता लोचिनी म्हणलं तरी मी घोरायला लागले. माझी या सत्य हे आपलं सूर अनेक फिरे कन मागत पै पुद सूर स्वाद कहा, कुणी ताल मदिरा बजाती फिरे मी रामतवारीशी चाह कहा. अरे आज सुद्धा माझ्या आई बहिणी कीर्तन करतायत, कुणी भागवत करतायत, कुणी रामायण करतायत, संप्रदायाचा प्रचार करतात. कीर्तनकार भरपूर आहे, कथाकार भरपूर आहे, व्याख्याता भरपूर आहे, पण शास्त्राने फक्त मीराबाईचं नाव घेतलेलं आहे. सी राम कथा कितनोने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली,
पण जी मर्यादा तुलसीदासजीने ठेवली ती कोणाला जमली नाही. तसं नरसिंह बसे प्रतिखंबन में प्रकाढन को प्रल्हाद कहा. भक्त प्रल्हादजीसाठी जगाच्या मालकाने अवतार घेतला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरती केली. भरताने सुद्धा आपल्या आईचा त्याग केलाय. याचं कारण परमार्थाला जो जो व्यक्ती विरोध करल, अरे शास्त्रानं तर तुमच्या बायकोचाही त्याग सांगितला. माझी तर विनंती गड्यांनो, जो माणूस तुम्हाला परमार्थापासून दूर नेला अशा माणसाची संगती करू नका. जो एकादशीच्या दिवशी तुम्हाला हॉटेलवर जेवायला लावल अशा मित्राची संगत करायची. तो कीर्तनकार असला तरी चालेल, तो पखवाजा असला तरी चालेल, त्यानं तुम्हाला परमार्थ करायला लावला पाहिजे, परमार्थापासून दूर नाही नेलं पाहिजेत महाराज. म्हणून तुकोबराय सर्व साधू संतांचं जीवन काय झालेलं होतं, भगवंत रूप झालं होतं. आणि ज्यांचं जीवन भगवंत रूप झालं त्यांना जीवनातल्या सगळ्या गोष्टी महाराज माती समानच आहे ना. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. काय अपेक्षा आहे तुकोबराय अजून तुमची? तुकोबराय आपल्या जीवनातली तिसरी अपेक्षा वर्णन करतात अभंगाच्या तिसऱ्या दुसरी. आम्ही सुखी व्हा वाटत असेल ना तुम्हाला, तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान करा. बसणारी मंडळी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. ही पुरुषोत्तम पाटलाची इच्छा नाही हो, ही माझ्या तुकोबरायची इच्छा आहे. आणि माझ्या तुकोबरायला जे आवडतं, माझ्या पांडुरंगाला जे आवडतं ते संप्रदायातल्या लोकांनी केलं पाहिजेत महाराज. आणि व्रत करा एकादशी. एकादशी शास्त्राने उपवास सांगितला, दुसरा उपवास शास्त्राने सांगितलेला नाहीये. काय झालं काही कळत नाही महाराज लोकांना. जशी पुढारी पक्ष बदलतात तसे लोक देव बदलायला लागले हो महाराज. कसं होणार? असं नाही शक्य होणार ना महाराज. एक निष्ठता लोकांची राहिलीच नाहीये. लोकांना असं वाटतं या देवाकडे गेलं की बरं होईल, त्या देवाकडे गेलं की बरं होईल. तुम्हाला परमार्थामध्ये सुद्धा एक निष्ठ राहावं लागेल, तेव्हाच तुमच्यावर देवाची कृपा होईल. नामदेवराय ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला निघाल्यानंतर पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा इच्छा नाही रे मला तुला सोडून जाण्याची, का तू आग्रह करतोय? जा हो नामदेवराय, नामदेव ज्ञानेश्वर महाराजासोबत जा, थोडं या तीर्थयात्रा करून. पण देवा ऐक ना, तुझं ऐकून मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला चाललोय, पण ऐक देवा, ज्या देवाचे कटेवर हात नाहीये अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. म्हणून नामदेवरायच्या हातचा नैवेद्य काढला. मैत्रीण भेटण्यासाठी गेली ठकू आमच्या गणेश बाबाच्या भाषेत. गणेश बाबांनी ते ठकून सकून बकून कुठून आणल्या काही माहिती नाही, त्यांच्याकडे ते भांडवल. कस काय का तुझं सासर? डोळ्याला धारा लागले बाई. माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी. बर 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 बर. कस काय ग तुझी सासू? काय माझ्या सासूचं वर्णन करू ग, साक्षात लक्ष्मी ग, मला कधीच त्रास देत नाही. बर बर. सासरा? सासरा तर मला बापापेक्षा जास्त प्रेम करतो. बर बर. ननंद कशी ग? ननंद तर माझ्या लाहिनी बहिणीसारखी मला सारखं जीव लावते. बर. देर? देर सुद्धा मोठ्या बहिणीसारखं जपतो. सर्वांचं विचारलं आणि त्या ठकूला तिच्या मैत्रिणी विचारलं, का ग बाई ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला तो नवरा? ठकू म्हणली, बाई 6 महिने झाला तुम्हाला मला बोलतच नाही. जमल का महाराज? कीर्तनाचा दृष्टांत संपला. कीर्तनाकडे लग्न झाल्यावर जसं मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं, बाकीचे नातेवाईक नाही बोलले तरी चालतात आणि बोलले तरी. नवरा जर प्रेम करत असेल, जसं हरी आला हाता मग गायची, नवरा आला हाता मग काय भय, मग सावत्र राहायची काय गरज आहे? मेखरला रूम करता येते. नवरा कुठं पाहिजे? ताब्यात पाहिजेत ना, नवरा हातात पाहिजेत फक्त. मग नवरा ऐकत असाल, नवरा जर बैल बुगल्या असेल, बैल बुगल्या कळतो, तुम्ही म्हणलं की बस बसला, तू म्हणलं उठ उठला, त्याला बैल बुगल्या म्हणतात आपल्या मराठी भाषेत. काही ठिकाणी त्याला बायला म्हणतात, शब्द वेगळे वेगळे, पण जो बायकोचा ऐकतो त्याला बैल बुगल्या म्हणतात. लक्ष देऊ. नवरा आला हाता मग कायची भय चिंता. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मग नवरा प्रेम करत असेल तर बायको, सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. 1. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. 2. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. 3. ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. का? नवरा प्रेम करतोय. तसं नवरा म्हणजे एकादशीची माया हो. नवरा म्हणजे काय? एकादशी आहे. आणि मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे सासू सासरे देर भावजे यांचा जास्त लोड घ्यायचा अजिबात नाहीये. म्हणून व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. काय अपेक्षा आहे तुकोबराय? काही नाही. हा मनवाहरीचे दास,
संसारिकानं संसाराचं दास होणं म्हणजे गाढवानं शेत खाल्लं पापनं पुण्य, काहीच फायदा नाहीये. तुकोबराय तर सांगतात, तुमची ये दासीचा दास करुनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. दास होण्याची मजा आहे, ती मालक होण्यात नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, दास संताचं व्हा आणि दास देवाचं व्हा. माझे गुरुजी तर मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगले. आपल्या तिकडं ती पद्धत बंद झाली, आता पश्चिम महाराष्ट्रात खूप जोरात चालू आहे बैलगाड्याची पद्धत. आपल्या तिकडं पहिले ते काय म्हणायचं त्याला, शंकर बंद झालंय ते आपल्या तिकडं. पश्चिम महाराष्ट्रात आता कोल्हापूरला त्या दिवशी बैलगाड्याची स्पर्धा होती, 2 फॉर्च्युनर आणि 2 थार बक्षीस होत्या. मी एका श्रीमंत गाडा मालकाला भेटायला गेलो, लक्ष देऊन कीर्तन ऐका. त्यांच्या गोठ्यातले बैल पाहिले गणेश महाराज, एका बैलाची किंमत 35 लाख रुपये होती. किती? 35 लाख. असे 2 बैल होते, 70 लाख रुपयाचे बैल होते. बसणारे मंडळी, तुम्हाला मला आंघोळीला पाणी नाही, त्या बैलाला दररोज दुधाने आंघोळ होती महाराज. तुम्हाला आणि मला खायला शेंगदाणे नाही, त्याला दररोज काजू बदाम होते. तो ज्या गोठ्यामध्ये ते बैल राहत होते तो सर्व एसी गोठा होता महाराज, होम थिएटर होतं त्यांना गाणे ऐकण्यासाठी. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 35 लाखाचा एक बैल आहे, दररोज दुधाने आंघोळ आहे, काजू बदाम दररोज खायला आहे, 2-2 लाख रुपये वर्षानं 2 माणसं त्यांची सेवा करण्यासाठी आहे. एवढे सुंदर बैल आहे, तुम्ही त्या बैलाला पाहायला त्या गोठ्यात गेली. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या बैलाकडे पाहिल्यानंतर तुम्ही त्यांची सेल्फी घेसाल का दर्शन घेसाल? हो, सेल्फी घेसाल ना. बैल दिसायला खूप सुंदर आहे म्हणून त्यांच्यासोबत काय घेणार आपण? फोटो घेणार, की बाबा काय सुंदर बैल आहे, वा 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 वा. असे बैलच आपण पाहिले नाही म्हणून आपण त्याची काय घेणार? फोटो घेणार. लक्ष देऊन ऐका. मग 35 लाखाचा बैल आहे, दररोज दुधाना आंघोळ आहे, काजू बदाम खायला, मग तुम्ही गेल्यानंतर त्या बैलाचं दर्शन घेणार आहे का? नाही. सोडून द्या उदाहरण. अजून 2 बैल तुम्हाला सांगतो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचे बैल आहे, ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचे बैल आहे, ते सुद्धा बैल आहे, हे सुद्धा बैल आहे. मग ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीच्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय विनेकरी सुद्धा पुढे जात नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचं बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पखवाजा पुढे जात नाही, झेंडेकरी पुढे जात नाही, तुळशीवाली पुढे जात नाही, महाराज पुढे जात नाही, टाळकरी पुढे जात नाही. याचं कारण काय हो? अहो, ते सुद्धा 2 बैल आणि हे सुद्धा 2 बैल आहे. बैला मधला फरक. उलट ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचे जे बैल आहे त्यांच्यापेक्षा यांची व्यवस्था चांगली आहे. यांना एसीचा गोठा आहे, काजू बदाम खायला आहे, दुधाना आंघोळ आहे. पण दोघांमधला फरक असा आहे, 35 लाखाच्या बैलानं जे दास्यत्व केलं ते एका श्रीमंताचं केलं, आणि पालखीच्या बैलानं जे दास्यत्व केलं ते फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचं केलं. एवढं जरी कळलं तरी खूप झालं गड्यानं. दास होत असताना मोठ्याचा बा. अरे, श्रीमंताचं मालक होण्यापेक्षा, श्रीमंताचं नौकर होण्यापेक्षा संताच्या दारातलं कुत्र जरी झालं तरी तुमच्या आणि माझा जीवनाचा उद्धार आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. अहो, तिथं कुत्र जरी झालं तरी तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, दास देवाचं व्हा, दास पंढरीनाथाचं व्हा, दास संतांचं व्हा, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे पावे. मनवा हरीचे दास, एवढीच अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये. तुका मने मज हे आस, तुमचे रवित धन ते मज मृत्युके समान विठोबा.